कमीत कमी 3 महिने झाले हे काम चालू आहे आणि याचा आम्हाला खूप त्रास होतोय आणि व्यवसायावरती तर खूप फरक पडलाय. आणि आता सध्या जर ह्या ज्या सीझनमध्ये जर पाऊस आला तर पाणी साठल्याशिवाय तर राहणार नाही या खड्ड्यांमध्ये. आणि या खड्ड्यांना खोदून ठेवल्यामुळे आम्हाला गिरायकांचं खूप नुकसान झालंय, आमचं दुकानदारांचं. आणि हा गावातील मुख्य मेन रोड आहे. इथनं भरपूर लहान मुले नाही का, वयस्कर लोक भरपूर इथं सरकारी दवाखाना ये जा करत असतात, पण त्यांचे मोठ्या प्रमाणात जाण्याचा जी मार्ग आहे मेन ते भरपूर अडथळ्याचा मार्ग निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांची गैरसोय झालेली आहे. भिगवणमध्ये रस्त्याचं काम रखडलंय, व्यावसायिकांचं आर्थिक नुकसान वाढलंय. ठेकेदारासह प्रशासनाचा मनमानी कारभार, व्यवसाय दुकानात धुळीचं साम्राज्य, नागरिक करतायत काम पूर्ण होण्याची मागणी. पुण्याच्या इंदापूरमधील भिगवण येथील अंतर्गत रस्त्याचं काम संत गतीनं सुरू असल्यानं नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये. भिगवण बस स्टँड ते थोरात नगर या रस्त्यासाठी तब्बल 19,98,68,679 रुपयांचा निधी देण्यात आला असून डिसेंबर 2025 कामाला मंजुरी मिळाली होती. मात्र गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून काम रखडलं असून यामुळे परिसरातील अनेक व्यावसायिकांवर याचा आर्थिक परिणाम झालाय. पावसाळा तोंडावर आल्यानं नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी केली जाते. संत गतीनं काम सुरू असल्यानं स्थानिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जातोय. गेले 2 ते 3 महिन्यांपासून काम सुरू आहे, परंतु काम पूर्णत्वावर आलेलं नाहीये. आता पावसाळ्याचे दिवस सुरू होणार आहेत. पाऊस पडल्यानंतर पाणी साठल्याशिवाय राहणार नाही. रस्त्याच्या खोदलेल्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे. यापूर्वी व्यवसाय सुरळीत चालत होता, परंतु रस्त्यामुळे यंदा व्यवसायात तोटा होतोय. पाऊस पडला तर संपूर्ण व्यवसाय बंद पडणार आहे. तरी 2-3 महिने झालं चालू आहे हे काम, पण एवढंच काम झालंय. खोदून हे करून खडी टाकून ठेवलंय, पुढे काही काम झालेलं नाही. आणि आता सध्या जर ह्या ज्या सीझनमध्ये जर पाऊस आला तर पाणी साठल्याशिवाय तर राहणार नाही या खड्ड्यांमध्ये. आणि या खड्ड्यांना खोदून ठेवल्यामुळे आम्हाला गिरायकांचं खूप नुकसान झालंय, आमचं दुकानदारांचं. कारण गिरायक येईना, गाडी थांबेनात, लोक गाडी आणल्याशिवाय तर येत नाहीत. आणि गाडी उभी करताना आली तर थांबतच नाही, डायरेक्ट पेठेला धंदा 2-1 हजाराचाच होतो. आता 5 ते 7 हजाराचा व्हायचा. निम्म्याने फरक पडला. निम्म्याने फरक पडला. आणि आता तरी काही नाही, अजून सुक्काय म्हणून जमतंय. पण पाऊस जर पडला तर सगळं स्टॉप, पाणी साचणार, कोणाला ये जा करता येणार नाही. त्यामुळे इकडे कोणी येणारच नाही. मग आम्ही दुकानदारांनी करायचं काय? 2-3 महिन्यांपासून व्यवसाय ठप्प आहे. ग्राहकांना वाहनं लावण्यासाठी देखील जागा नसल्यानं ग्राहक थांबत नाहीयेत. रस्त्याच्या कामामुळे अनेक व्यवसायांवर खूप मोठा परिणाम झालाय. रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं अशी मागणी होतीये. 2-3 महिने झालं काय गिराईक तर अजिबात नाही. रस्त्याच्या कामाला गाडी लावायला जागा नाही आणि खूप परिणाम झालेला आहे. म्हणजे असं सध्या तर पावसाळा देखील जवळ आलेला, रस्त्याचं काम देखील व्हायला पाहिजे पण झालेलं नाहीये अजून. तर खूप परिणाम झालेला, म्हणजे व्हायला पाहिजे लवकरात लवकर. काय तर ठेकेदार असेल किंवा प्रशासन असेल, काय तुमची मागणी, काय त्यांना सांगणं काय असेल नेमकं? त्यांना सांगणं माझं असं आहे की लवकरात लवकर काम करावं, म्हणजे पावसाळ्याच्या आधी बरं होईल. गेल्या 3 महिन्यांपासून रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे व्यवसायाला मोठा फटका बसतोय. पावसाळा तोंडावर असताना दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. गतवर्षीही पावसामुळे अनेक दुकानदारांचं मोठं नुकसान झालं होतं. किराणा माल पाण्यात भिजून हजारो रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं होतं. याबाबत ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाला वारंवार माहिती देऊनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. नुकसानीचे पंचनामेही करण्यात आले नाहीत, तसेच कोणताही अधिकारी पाहणीसाठी फिरकला नसल्याचं नागरिक सांगत आहेत. दरम्यान रस्त्यालगत शाळा असल्यानं शाळकरी मुलांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय. कमीत कमी 3 महिने झाले हे काम चालू आहे आणि याचा आम्हाला खूप त्रास होतोय आणि व्यवसायावरती तर खूप फरक पडलाय. म्हणजे आम्हाला बिलकुल म्हणजे गिरायक नाही, गिरायकांना फरक पडलाय. आणि उद्या पाऊस वगैरे जर आला तर आम्हाला याचा पण खूप त्रास होणार आहे. मी याच्या आधी पण गेल्या वर्षी पण पाऊस पडला होता. पावसामुळे माझ्या दुकानामध्ये खूप पाणी शिरलं होतं. माझ्या खूप नुकसान झालं. कमीत कमी 20-25 हजाराचं माझं दुकानामध्ये सामानाचं नुकसान झालं. आणि त्यावेळेस पण माझ्या दुकानामध्ये साप शिरला होता. त्यावेळेस पण मी हे फोटो वगैरे काढून म्हणजे आमच्या मालकांना पण, दुकानच्या मालकांना पण, शिवाय ग्रामपंचायतला मी जाऊन सांगितलं होतं, पण त्यांनी पण काहीच ऍक्शन घेतली नाही ह्याच्याबद्दल. त्यावर का तुमचं झालेलं नुकसानी वगैरे पंचनामे काय झाले काय?
काहीच नाही. आम्ही जाऊन सांगितलं होतं पण पंचनामा नाही, काही नाही. कोणी आलं नाही, कोणी बघायला पण आलं नाही ह्याच्यासाठी. आता सध्या रस्त्याचं काम आता थोडस संत गतीने चालू आहे. मग आता नेमकं ठेकेदार आम्हाला वाटतंय की फास्ट व्हायला पाहिजे. आम्हाला वाटतंय पावसाळ्याच्या आधी लवकरात लवकर हे काम झालं पाहिजे, की उद्या शाळेची मुलं आहेत, ती लहान मुलं येणार जाणार, ही पाणी इथं थांबून राहणार. मग त्याच्यामुळे मुलं वरती येणार नाही, आमचं गिऱ्हाईक दुकान बंद राहणार, दुकानाला आमच्या फटका बसणार, म्हणजे आमचं नुकसानच आहे. म्हणजे 3 महिने झाला आम्ही याच्यातच आहे आणि त्या धुळीचा इतका त्रास होतोय की आम्हाला बेमाप धुळीचा त्रास व्हायला लागलाय ह्याच्यामुळे. अक्षरशः प्रत्येक वस्तूवर इतकी धूळ आहे ना की आम्ही वैतागलोय, त्या म्हणजे दुकान झाडून पुसूनच वैतागलो. आम्हाला असं वाटतंय की लवकरात लवकर हे काम झालं पाहिजे आणि पावसाळ्याची म्हणजे ते सोय पण झालीच पाहिजे, की जे दुकानात पाणी शिरते ह्याच्यासाठी आम्ही लय वेळा बोललो, पण हे कुणीच काय लक्ष देत नाही ह्याच्याबद्दल. आम्ही गेल्या वेळेस ते ग्रामपंचायतला कोण त्यांचं नाव पण येत नाहीये, त्यांना आम्ही कंप्लेंट केली होती. तिथं जाऊन फोटो दाखवले, सगळं सांगितलं, पण त्यांनी काय ऍक्शन काहीच घेतली नाही याच्यावर. ज्या रस्त्याचं काम सुरू आहे तो रस्ता गावातला मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरून लहान मुलांसह वृद्ध व्यक्ती ये जा करत असतात. हा मुख्य रस्ता या आता अडथळ्याचा मार्ग बनलाय. यामुळे गैरसोय होऊन अडचणी निर्माण झाल्यात. काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना दिल्या जातात. तसेच ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम विभाग यांना वेळोवेळी सूचना करून देखील कुठलीही दखल घेतली जात नाहीये. शेजारी शाळा असताना देखील याचा शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. काम जवळजवळ 2.5 ते 3 महिने झालं चालू आहे, पण अद्याप कुठलेही रोडचे काम पूर्ण झालेले नाहीये. आणि ह्या गावातील मुख्य मेन रोड आहे, इथनं भरपूर लहान मुले नाही का, वयस्कर लोक भरपूर इथं सरकारी दवाखाना ये जा करत असतात, पण त्यांचे मोठ्या प्रमाणात जाण्याचा जे मार्ग आहे मेन, ते भरपूर अडथळ्याचा मार्ग निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांची गैरसोय झालेली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झालेली आहे. आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी माहिती दिलेली आहे की बाबा काम पूर्ण का होत नाही, पण त्यांचं लक्षात आलं संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या, त्याच्यामुळे हे काम पुढे सरकत नाही. सरपंच, ग्रामसेवक यांना वेळोवेळी माहिती दिलेली आहे की काम का होत नाही, पण कोणत्याही प्रकारची प्रशासनाकडून अद्याप माहिती मिळालेली नाही. त्यामुळे ह्याच्यावर योग्य प्रशासनाला सूचना करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. काम चालू असल्यामुळे व्यवसायावर नेमकं काय परिणाम झालाय? सुरुवातीला व्यवसाय कसा होता आणि आता काम चालू झाल्यापासून आताचा व्यवसाय कसा आहे? ह्याच्यावर रोडमुळे भरपूर व्यवसायावर परिणाम झालेला आहे. येणाऱ्या काळात आता लवकरच पाऊस चालू होते, 10 ते 15 दिवसामध्ये पाऊस झाला की भरपूर प्रमाणात इथं नुकसान होते. गाड्यांमध्ये पाणी शिरते, लहान मुलं शाळेत जातात. मागे विठ्ठलराव थोरात इंग्लिश मिडियम स्कूल आहे, मोठ्या प्रमाणात मोठे स्कूल आहे इथं, त्यांची बी मुलांची बी गैरसोय होती. तर ह्याच्यात लवकरात लवकर प्रशासनाने दखल घेऊन योग्य ते काम मार्गी लावावं. गेले 3-4 महिन्यापासून थोरात नगरमधील रस्त्याचं काम जे आहे अगदी संत गतीने सुरू आहे. परंतु सुरू असलेल्या कामामुळे व्यावसायिकांना देखील याचा मोठा फटका बसल्याचं व्यावसायिकदार देखील सांगत आहेत. परंतु पावसाळ्याच्या अगोदर हे संपूर्ण रस्त्याचं जे काम आहे तात्काळ या ठिकाणी त्वरित पूर्ण करण्यात यावी अशी देखील या स्थानिक पातळीवरून या परिसरातून देखील आणि व्यावसायिकांच्या माध्यमातून देखील पूर्ण करण्यात यावं अशी देखील मागणी करण्यात येत आहे. परंतु यावर आता संबंधित ठेकेदार असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, खरंच आता केलेल्या ह्या मागणीकडे कशा प्रकारचं दाद दिली जाते आणि रस्त्याचं काम वेळेत त्वरित पूर्ण होणार का हे देखील पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. सुंदर कुसाळकर, LS मराठी, इंदापूर.